विशालचा एक होता नवीन प्रयोग. तर बघा अशा पद्धतीने मस्त त्याने एक दोरी बांधली होती, त्याला बॉल बांधला होता ना, असा खेळत होता. तर म्हटलं चला जाऊ द्या, खेळतोय कसा तरी नादी लागलाय. नाहीतर इतर वेळी काही ना काही टी व्ही ते चालूच असते सतत, मग बघत राहतो. मग त्याच्यामुळं असे वेगवेगळे त्याला खेळ खेळून द्यायचे. तर इथं माझं चाललं होतं ब्लाऊजचं कटिंग, कारण मला तो ब्लाऊज अर्जंटली द्यायचा होता. कटिंग करून घेतला आणि लगेच शिवायला बसले. आणि हा ब्लाऊज ना माझा 1 ते दीड तासामध्ये पूर्ण कंप्लीट झाला. कट करून लगेच शिवायला घेतला होता. त्यामुळे आणि नॉट वगैरे बसवायचे राहिले होते, म्हटलं बसून घ्यावे. दुसरा पण एक ब्लाऊज शिवून घेतला, 2 ब्लाऊज शिवून झाले होते. आणि मग मस्त जेवायला बसले होते. जेवणासाठी मस्त रस, चपाती आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली होती. आणि मग ते जेवण वगैरे करून घेतलं. आणि एक ब्लाऊज आहे ना, अशा पद्धतीचे रेडीमेड ब्लाऊज, त्याचे कप्स काढायचे होते, ते व्यवस्थित करून घेतले. संध्याकाळी ना काल होता फादर्स डे, तर विशालने आणि सोनूने खूप मेहनतीने हे ग्रीटिंग बनवले होते त्यांच्या पप्पासाठी. त्यांना सरप्राईज द्यायचं होतं. ते आल्याच्या नंतर त्यांना डोळे झाकायला लावले त्यांनी मुलांनी, आणि मस्त अशी त्यांना सरप्राईज दिलं. मस्त कॅडबरी वगैरे दिले, ग्रीटिंग दिलं, असे कार्ड बनवून दिले. त्यांनी त्यांच्या हाताने बनवलेले होते आणि हे गिफ्ट म्हणून द्यायचं होतं त्यांना, ते दिलं. सोनूने काहीतरी लिहिलेलं होतं, ते पण तिने वाचून दाखवलं. तर तिच्या पप्पाला मस्त छान वाटलं. चला मुलांचं हेच काहीतरी वेगळं कौतुक. कॅडबरी खाऊ घातली आणि अशा पद्धतीने मस्त असा जे हॅपी फादर्स डे असतो तो सेलिब्रेशन ह्यांचा झालेला आहे. त्यानंतर मग त्यांनी दर्शन वगैरे म्हणजे पाया पडले त्यांच्या पप्पाच्या. आणि अशा पद्धतीने हाचा होता दिवस. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. बाय.